समोर बघू शकता मित्रांनो, बोटी आलेल्या आहेत, सर्व इकडे लागलेल्या आहेत आणि बोटींमधून आहे ना बघू शकता मच्छी ना वेगवेगळी करण्याचं काम चालू आहे। या समोर जी बोट बघताय त्याच्यामध्ये ना आपल्याला माकुळ पाहायला मिळते। इकडे समोर आहे ना मित्रांनो मोठ्या साईज मध्ये ना आपल्याला पापलेट पाहायला मिळते। 1800 रुपये किलो पापलेटचा रेट आहे आणि साईज सुद्धा ना पापलेटची खूप आपल्या मोठ्यामध्ये पाहायला मिळते। 350 रुपये किलो आहेत आणि बोंबिलची सुद्धा साईज बघाल ना मोठी वाली आपल्याला पाहायला मिळते। माकुल आहेत 450 रुपये किलो वरती माकुल सांगतोय। समोर इकडे मित्रांनो बघू शकता लॉबस्टर आहे मोठ्या साईज मधला 1200 रुपये किलो सांगतो आणि साईज सुद्धा बघाल ना मोठी आहे। किलोवरती काट्याच्या वजनावरती मिळणारी डोमा मासा आहे। आपल्याला ना लेपा मासा पाहायला मिळतात, साईज मध्ये आहेत, मीडियम मोठ्या अशा सर्व साईज आहेत आणि इकडे बघताना मोठावाला आपल्याला पाकड मासा पाहायला मिळतो। तर समोर इकडे बघू शकता मित्रांनो आगळा वेगळा असा मासा आपल्याला पाहायला मिळतोय, चप्पल मासा बोलतात आणि याची साईज सुद्धा बघू शकता असं आहे, म्हणजे आपण फर्स्ट टाइम बघतोय। खाजरा नाव असं आहे काहीतरी याचा। बांगडे आहेत, कोलंबी आहे, राणी मासा आहे आणि तिकडे बघताना सुरमई कटिंग चालू आहे आणि मोठीवाली टोल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आपण आलो होतो भाऊच्या धक्क्याला आणि आजचा वार आहे रविवार। भाऊच्या धक्क्याला ना मित्रांनो आपल्याला मुंबईतील सर्वात जुना आणि होलसेल रिटेलवाला ना मच्छी मार्केट आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये ना आपल्याला सर्व प्रकारची मच्छी पाहायला मिळते। म्हणजे मोठमोठ्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या ज्या मच्छी वगैरे असतात ना त्या सगळ्या आपल्याला ना इकडूनच सप्लाय होत असतात आणि या मच्छी मार्केटचा टायमिंग आहे ना मित्रांनो सकाळी 5 ते 10 10:30 पर्यंत चालू असतो आणि आत्ता वाजलेत 7:30 वाजायला आले आहेत। तर बघूया आपण या मच्छी मार्केटला आपल्याला कोणकोणत्या प्रकारची मच्छी पाहायला मिळते, तसेच आजचा मच्छीचा काय रेट आहे ना ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता ना आपण मित्रांनो भाऊच्या धक्क्याच्या इकडे ना जिथून सुरुवात वगैरे होते ना त्या साईडला आलेलो आहोत। समोर बघू शकता दोन्ही साईडलाच ना आपल्याला मच्छी वगैरे घेऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळतात कोळी। तसेच आहेत ना हातगाडीवरतून सुद्धा ना मच्छी सप्लायचं काम सुद्धा चालू झालेलं आहे तिकडून बघू शकता। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि कोणकोणत्या प्रकारची मच्छी पाहायला मिळते आणि कसा काय भाव आहे ना ते बघणार आहोत आपण। तर आपण आहे ना मित्रांनो इकडे जे दोन्ही साईडला बसले ना रस्त्यावरती तिकडे आपण आधी जात नाही आहोत, आपण डायरेक्ट ना जो आतमध्ये मेन मार्केट आहे ना तिकडे जाणार आहोत आणि मच्छी बघाल ना दोन्ही साईडला आपल्याला एकदम फ्रेशवाली मच्छी पाहायला मिळते बघू शकता। आणि आपण जाणार आहोत आधी आपला जो आतमध्ये मेन आहे ना त्या साईडला जाणार आहोत। तर चला भेटू आपण आतमध्ये जाणार आहोत तिकडे। तर आता ना मित्रांनो आपण आहे ना भाऊच्या धक्क्याच्या इकडे आतमध्ये आलेलो आहोत आणि समोर बघू शकता आपण। तर आपल्याला तिकडे ना ते समोर जी बघता ना बोटी वगैरे लागले आहेत आणि शेड वगैरे आहे त्या साईडला जायचं आहे आतमध्ये। तसं इकडे बघू शकता आतमध्ये आल्यानंतर आपल्या हातगाडीवरती ना सर्व प्रकारची मच्छी वगैरे ना घेऊन जाताना पाहायला मिळतात बघू शकता। टोपल्यांमध्ये सेट केलेले आहेत, बर्फ वगैरे टाकून आहेत। तसेच या साईडला पुढे सुद्धा बघू शकता जे आपले लोकल विक्रेते असतात म्हणजे दारोदारे घेऊन फिरतात ते लोकसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत बघू शकता। म्हणजे इकडूनच ना मच्छी विकत घेणार स्वस्त रेटमध्ये आणि आपल्याकडे येऊन म्हणजे थोड्या जास्त दराने विकली जाते मच्छी। तर आता आपण आहे ना मित्रांनो जो आतमध्ये जो मेन शेड आहे ना मच्छी मार्केटचा तिकडे आलेलो आहोत आणि प्रचंड गर्दी पाहायला मिळते। तर आपण या इकडून समोर या साईडला जाणार आहोत आधी, नंतर आतून राऊंड मारून पूर्ण आपण येणार आहोत। तर बघूया आता इकडे कोणकोणती मच्छी आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळणार आहे। समोर बघू शकता मित्रांनो बोटी आलेल्या आहेत, सर्व इकडे लागलेल्या आहेत आणि बोटींमधून आहे ना बघू शकता मच्छी ना वेगवेगळी करण्याचं काम चालू आहे। या समोर जी बोट बघताय त्याच्यामध्ये ना आपल्याला माकुळ पाहायला मिळते आणि मोठा असा ढिगार आपल्याला mच्छीचा पाहायला मिळतो आहे आणि ती साफसफाईसुद्धा चालू आहे बघू शकता। म्हणजे ही स्टोअर केलेली मच्छी आहे ही समोर, त्या साईडला सुद्धा बघू शकता पूर्ण आपल्याला माकुळच पाहायला मिळतात। सगळ्या बोटी अशा इकडे लाईनीत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या साईडला ना समोर मित्रांनो लिलाव चालू आहे मच्छीचा। समोर इकडे बघू शकता कॅरेट पूर्ण असा ओतलेला आहे, मोठ्या साईजची आपल्याला कोळंबी पाहायला मिळते आणि इकडे हा लाईव्ह लिलाव सुद्धा चालू आहे। तर बघू शकता मोठ्या प्रकारच्या ना आपल्याला कोळंबी पाहायला मिळते आणि तिकडे ते खाली लॉबस्टर सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला। समोर या टोपल्यामध्ये सुद्धा बघू शकता मित्रांनो आपल्याला ना मोठ्या साईजच्यात ना समुद्री खेकडे पाहायला मिळतात आणि प्रॉपर त्याने ना अशी म्हणजे रबरने बांधले जातात। म्हणजे हा सर्व स्टॉक आहे ना हॉटेलसाठी वगैरे जाणार असणार बघू शकता। असं दोन्ही साईडने अंगडीत ना त्यांचे रबराने असे बांधलेले आहेत आणि इकडे बघू शकता कसे बांधतात
म्हणजे खेकड्याचे ना दोन्ही पण नांग्यात असे रबराने बांधून पूर्ण प्रॉपर त्यांना असं टोपल्यामध्ये ठेवतात या. तर समोर ही माकुलची टोपली बघताना मित्रांनो 700 रुपयाला येणार आहे आपल्याला पूर्ण. आणि इकडे ही कोळंबी आहे 1300 रुपयाला टोपली येणार आहे बघू शकता. आणि मीडियम साईजमध्ये आपल्याला इथं ना कोळंबी ही पाहायला मिळते. इकडे समोर आहे ना मित्रांनो मोठ्या साईजमध्ये ना आपला पापलेट पाहायला मिळतो. 1800 रुपये किलो पापलेटचा रेट आहे. आणि साईजसुद्धा ना पापलेटची खूप आपल्या मोठ्यामध्ये पाहायला मिळते. तसेच इकडे बोंबील आहेत 350 रुपये किलो आहेत. आणि बोंबीलची सुद्धा साईज बघाल ना मोठीवाली आपल्याला पाहायला मिळते. इकडे माकुल आहे 450 रुपये किलोवरती माकुल सांगतो आहे. आणि माकुलसुद्धा ना आपल्याला मोठ्या साईजमध्ये पाहायला मिळतो आहे बघू शकता. समोर इकडे मित्रांनो बघू शकता लॉबस्टर आहे मोठ्या साईजमधला 1200 रुपये किलो सांगतो. आणि साईजसुद्धा बघाल ना मोठी आहे ती साईज बघू शकता. आणि त्याचा हा टोकसुद्धा बघू शकता समोरचा मोठ्या साईजमध्ये एकदम. समोर इकडे बघताना मित्रांनो आपल्याला 200 रुपये किलोवरती काट्याच्या वजनावरती मिळणारी डोमा मासा आहे. आणि हा सिल्वरवाला डोमा आहे. आणि एकदम बघू शकता फ्रेशसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे फ्रेश मच्छी ओळखण्याचं म्हणजे ना मित्रांनो माशांचे डोळे तसे ती त्यांचे जे कल्ले येतात ना ते आपण बघतात फ्रेश आहे की नाही त्याच्यासाठी. पुढे आल्यानंतर आहे ना मित्रांनो आपल्याला इकडे ना एक मासे कटिंग करणारे पाहायला मिळतो आहे. आणि त्यांच्याकडे ना मोठ्या प्रकारचे घोळ मासेसुद्धा आहेत. आणि इकडे हा बघताना हेकरू मासा आहे. साईज बघू शकता माशाची किती आहे जवळपास आहे ना 25 ते 30 किलोचा वजनाचा घोळ आपल्याला हेकरू मासा पाहायला मिळतो आहे. आणि तिकडे बघू शकता फक्त ना माशाचे डोकं साफ केलं जातं आहे. तर समोर इकडे बघू शकता मित्रांनो आगळा वेगळा असा मासा आपल्याला पाहायला मिळतो आहे. चप्पल मासा बोलतात. आणि याची साईजसुद्धा बघू शकता किलोवरती 350 रुपये येणार आहे. आणि खरंच हा ना चप्पलसारखा दिसणारा मासा आहे. तर इकडे समोरसुद्धा मित्रांनो बघू शकता आपल्याला ना लेपा मासा पाहायला मिळतात. साईजमध्ये आहेत मीडियम मोठ्या अशा सर्व साईज आहेत. आणि इकडे बघताना मोठावाला आपल्याला पाकड मासा पाहायला मिळतो आहे. जवळपास हा 25 किलोच्या आसपासचा असेल याचा. साईज बघू शकता त्याची. तसं इकडे सुद्धा बघू शकता हे हा लेपा मासा आहे. आणि तिकडे कसा वाटा कसा आहे 300 रुपये वाटाचा सांगतो आहे. इकडे कोलंबीचा सुद्धा आपल्याला वाटा पाहायला मिळतो आहे. तर पुढे ना आपण आलो इकडे. आणि या इथे ना आपल्याला सुरमई पाहायला मिळते आहे बघू शकता. मीडियम साईजमध्ये एकदम मोठी नाही 2500 रुपये सांगते सुरमईचे. हे 3 पीस 2500ला की सिंगल एक. समोर पहिलीवाली बघताय 2500 रुपये त्यानंतर 2000 रुपये. आणि इकडे मुशीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मुशी कशी आहे 700 रुपये मुशी आहे. आणि इकडे बघता छोटीवाली आहे ती 1200 रुपये आपल्याला सुरमई येणार आहे. पुढे इकडे आहे ना मित्रांनो आपल्याला छोट्या साईजमध्ये पापलेटचे ना पाटी पाहायला मिळते. 2000 रुपयाला आहे आपल्याला ही पूर्ण पाटी. जवळपास असतात आपल्याला ना 3, 6, 12 पीस आहेत 2000 रुपयाला येणार आहेत. तसं इकडे हलवासुद्धा बघू शकता तो सुद्धा आपल्याला 2000 रुपयाला येणार आहे. त्याच्याच पुढे आल्यानंतर ना इकडे आपल्याला मित्रांनो बघू शकता आपल्याला इकडे बोंबील पाहायला मिळतात. कोलंबी आहे माकुल आहे 400 रुपये हा पूर्ण वाटा येणार आपल्याला माकुलचा. तिथे बोंबीलचा सुद्धा. आणि इकडे हलवासुद्धा आहे बघू शकता. हलवा आपल्याला छोट्या साईजमध्ये आहे. मागाशी आपण पाहिलं तो मोठ्या साईजमध्ये होता हा थोडा छोट्या साईजमध्ये आहे. आणि तसेच इकडे बघू शकता पापलेटसुद्धा आहे. पापलेटचा कसा आहे 2000 रुपये. इकडे सुद्धा मित्रांनो 2000 रुपये येणार आहे. आणि सुरमई आहे ना 2500 रुपये सांगता इथे सुद्धा. म्हणजे आता पूर्ण मार्केटमध्ये ना आपल्याला थोडाफार असा रेट आहे ना सेमच पाहायला मिळतो आहे. समोर हा सुद्धा एक ना मित्रांनो वेगळावाला मासा आहे. म्हणजे आपण फर्स्ट टाईम बघतो आहे. खाजरा नाव असं आहे काहीतरी याचा. आणि त्याच्यावरती बघू शकता पूर्णपणे आपल्याला म्हणजे त्याच्यात शेल्स येतात ना म्हणजे खवले येतात ना ती आपल्याला पाहायला मिळतात. 2500 रुपयाचा रेट सांगतो आहे. आणि साईजसुद्धा ना मोठ्यामध्ये याची. तिकडे बघू शकता सुरमई वगैरे आपल्याला पाहायला मिळते. सुरमई मीडियम वगैरेपासून मोठ्या साईजमध्ये सुद्धा सुरमई आहे. पापलेट वगैरे सर्व आहेत. तसे तिकडे हलवासुद्धा आहे. पापलेटचा कसा आहे समोर हे पापलेट बघताना मित्रांनो 4000 रुपयाला येणार आहेत आपल्याला.
आणि पापलेटची साईजसुद्धा ना थोडी आपलं म्हणजे ठीकठाक वाली आहे, मोठ्या साईजमध्येच आहे एकदम. तसेच इकडे हलवा बघताय 3,500 रुपयाला जोडी येणार आहे ती. समोर इकडे नाही मित्रांनो या शिवल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा म्हणजे ना नेटवाली जी आपली पिशवी येते ना त्याच्यामध्ये बांधलेल्या आहेत. 200ला 3 पिशव्या येणार आहेत आपल्याला, बघू शकता. आणि शिवल्यांची साईजसुद्धा ना आपल्याला मीडियममध्ये पाहायला मिळते. पुढे इकडे बघताना मित्रांनो आपल्याला शिंगाल्याची ही गाबोली पाहायला मिळतात. 200 रुपये वाटा आहे आणि साईजसुद्धा बघू शकता हा गाबोलीची. बघू शकता प्रॉपर अंड्यान टाईपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे इकडे ना आपल्याला मित्र आपला खवळा मासे पाहायला मिळतात. 100 रुपयाला एवढं वाटा आपला येणार आहे, बघू शकता. आणि मोठ्या साईजमध्ये आहे एकदम खवळे मासे, साईज एकदम मोठीवाले आहे. तसेच वरती बघता ना चिलाबी मासा 400 रुपये आपल्याला पूर्ण पाटी आहे. समोर इकडे बघू शकता मित्रांनो आपल्याला लेपा मासा पाहायला मिळतो आहे. बांगडे आहेत, कोलंबी आहे, राणी मासा आहे. आणि तिकडे बघताना सुरमई कटिंग चालू आहे, बघू शकता. मोठ्या साईजमध्ये एक सुरमई आहे आणि त्याच्याशी बघता एक पीस आता पडत आहेत. आणि पीसची साईजसुद्धा बघाल ना तर आपल्याला मस्त मोठी पाहायला मिळते. या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो बोटीवरून जसं आत्ता चाललेला माल आहे हा सर्व. इकडे बघता हे राणी मासा लावलेला आहे. तिकडे बघता आपण ऑक्टोपस आहेत त्याच्यामध्ये. तिकडे हा खाजरा मासा आहे, शिंगाली आहेत आणि मोठीवाली टोलसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. इकडे हा समोर बघता हेकरू मासासुद्धा आहे. समोर मुशीचे सुद्धा वाटे लावलेले आहेत. तर आज आहे ना मित्रांनो आपण भाऊच्या धक्क्या इथे गेलो होतो. सोबतच आपला मित्र मयुरेश सुद्धा होता सोबत. आणि भाऊच्या धक्क्याला ना मित्रांनो आपण जसं नेहमी जातो ना त्यापासून आज लेटच गेलो होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला ना म्हणजे तिकडे जो होणारा जे ऑप्शन वगैरे असतो, लिला वगैरे माशांचा असतो ते आपल्याला पाहता आलं नाही आहे. तसेच ज्या माशांचे जे ना भाव वगैरे असतो ना कमी जास्त होणं तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे लास्ट टाईम आपण आलो होतो त्यावेळेस ना आपल्याला सुरमई वगैरे ना आपण स्वस्तामध्ये घेऊन गेलो होतो. पण आज आपल्याला ना 2,000 ते 2,500पर्यंत ना जी आपल्या मीडियम साईजची सुरमई येते ना ती येते. त्याच्यामुळे आपण सुरमई घेतली नाही, आपण घरी जाण्यासाठी सुद्धा मच्छी घेतली. म्हणजे आपण कोळंबी घेतल्या आहेत, तसेच बोंबील घेतल्या आहेत. अशी थोडीफार अशी मच्छी आपण घेतली होती घरी घेऊन जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ आपण आहे ना इथेच एंड करणार होतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.